मॉर्निंग माय डियर स्टूडेंट्स, हाउ आर यू ऑल। मुझे आशा है कि आप सब अच्छे होंगे। तो शुरू करते हैं आज का क्लास। हम देख रहे हैं लेसन नंबर 3, बेटा मी ऐकतो आहे। लास्ट वीक हम लोगों ने एक्सप्लेनेशन चालू किया है। आज हम लोग लास्ट पेज जो है पेज नंबर 9 वो ख़त्म करेंगे और इस पेज के ऊपर जो शब्दार्थ है, वाक्प्रचार है, उनकी भी स्टडी करेंगे। तो चलो शुरू करते हैं। उससे पहले उस दिन हमारा पेज नंबर 8 पे लास्ट लाइन के कुछ शब्द बचे थे, वहाँ से हम लोग शुरुआत करते। लेकिन उससे भी पहले हम लोग जो लास्ट लेक्चर में हम लोगों ने पढ़ा उसको थोडा रिवाइज करते हैं। तो आपण बघितलं की लेखकाच्या वादन विद्यालयाचा जाहीर कार्यक्रम असतो, बड़ा प्रोग्राम रहता है और शिरीष उसी दिन, प्रोग्राम के दिन राइटर के घर पे, लेखक के घर पे आ जाता है। राइटर उसे कहते हैं कि तू इतके दिवस कुठे होतास आणि नाना कुठे आहेत, आज तू एकटा कसा। तेव्हा शिरीष त्यांना सांगतो की माझे नाना वारले। वारले म्हणजे काय, मरण पावले। लेखक मग त्याचं सांत्वन करतात, आपण बघितलेला वाक्प्रचार, दिलासा देतात त्याला, टू कन्सोल। आणि मग ते खिन्नपणे म्हणाले, खिन्न होतात। मग शिरीष सांगतो की मला आजचा कार्यक्रम द्या तुम्ही। परंतु लेखक सांगतात नाही, कारण आज विद्यालयाची इब्रत अवलंबून आहे आजच्या कार्यक्रमावर। इब्रत म्हणजे काय, इज्जत, जैसे आम्ही हिंदी में बोलते इज्जत या अब्रू, मराठीमध्ये आपण काय म्हणतो, अब्रू, प्रेस्टीज। तेव्हा शिरीष अगतिक होऊन, अगतिक मतलब लाचार, जैसे हेल्पलेस होके, हां, हतबल होऊन म्हणतो की कृपा करून मला आज वाजवू द्या। काय वाजवू द्या, व्हायोलिन। आणि मग मी जन्मभर कधीच वाजवणार नाही। मग लेखक सांगतात नाही, तुझी मनस्थिती, मेंटल स्टेट बराबर नाही आहे, तू आज वाजवू नकोस, पाहिजे तर जन्मभर वाजव, पुरी लाईफ तू बजा। शेवटी लेखक विचार करतात की शिरीष दुःखी आहे, मला अजून त्याला दुःखी करायचं नाही। आणि मग ते त्याला परवानगी देतात। आणि जेव्हा टाळ्यांच्या कडकडाने लेखक भानावर येतात तेव्हा शिरीष त्यांच्या पायावर डोके ठेवतो। पायावर डोके ठेवणे म्हणजे काय, नतमस्तक होणे, टू बाव डाऊन। हां, आता बघा पुढे आपण बघूया। मी त्याला उठवत विचारले, मी म्हणजे कोणी, लेखकाने कोणाला विचारले, शिरीषला। काय विचारले, शिरीष हा काय प्रकार आहे, तू माझ्याकडे न येता आणखीन कुठे शिकत होतास। राइटर, लेखक के मन में ये सारे सवाल उठ गए क्योंकि शिरीष ने इतनी अच्छी तरह से वायोलिन बजाया था। डोळे पुशीत शिरीष म्हणाला, शिरीष रो रहा था, अपनी आंखें पोंछते हुए उसने कहा, सर काही भलतीच शंका, मी तुम्हाला सर्व सविस्तर सांगतो। सविस्तर मतलब डिटेल में, और शंका मतलब ये डाउट मेरे ऊपर मत ले। ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व चिठ्ठी पाठवली त्याच रात्री नाना वारले। शिरीष ने क्या कहा कि जिस दिन वो एक आदमी आया था, आपको मालूम है ना, उसके ज़रिए चिट्ठी और फ़ी के पैसे भेजे थे, उसी दिन रात को शिरीष के पिताजी गुजर गए। मला धक्काच बसला, ज्यांच्यासाठी शिकत होतो तेच गेल्यावर कशाला आता शिका, म्हणून मी व्हायोलिनला हात लावायचं नाही असे ठरवले। कोणी ठरवले असं की मी व्हायोलिनला हात लावणार नाही, शिरीषने। कारण आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिरीष शिकत होता। तुम्हाला कदाचित माहीत असेल किंवा नसेलही, कि आपको शायद पता होगा या नहीं पता होगा, माझे नाना एकेकाळी उत्कृष्ट गवई होते। आता गवई म्हणजे गायक, सिंगर। उत्कृष्ट मतलब एक्सलेंट, उत्तम। पण त्यांना एकदा कसलासा जबर अपघात झाला। जबर म्हणजे मोठा, मेजर। अपघात मतलब ॲक्सिडेंट। व त्या अपघातात ते ठार बहिरे झाले। बहिरे म्हणजे ज्यांना ऐकू येत नाही,
ठार मतलब कम्प्लीटली डेफ हो गए वो. त्यांना काहीही ऐकू येत नसे, मतलब उनको कुछ सुनाई नहीं दे रहा था. ओठांच्या हालचालीवरून त्यांना काही काही शब्द समजत, मतलब खाली लिप्स मूवमेंट्स रहते ना, उससे वो उनको कुछ 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 शब्द समझ में आते थे. बहिरेपणाच्या इतर गैरसोयींपेक्षा संगीत सेवा अंतरली याचाच नानांना धक्का बसला. मतलब देखो, वो बहरे हो गए, इसका उन्हें ज़्यादा दुख नहीं था, लेकिन वो एक गवई थे. गवई मतलब गायक थे, और गायकी उनको छोड़नी पड़ी एक्सीडेंट की वजह से. संगीत सेवा, संगीत मतलब म्यूज़िक की वो सेवा करते थे गायक बन के, तो वो सेवा अंतरली. अंतरली मतलब दूर गेली. उसमें क्या आ गया? लॉस्ट. दूर गेली मतलब क्या हो गया? वो लॉस्ट हो गई. इसका नाना को ज़्यादा तकलीफ थी इस बात की. उनको धक्का लगा, शॉक लगा. शेवटी त्यांनी मला काहीतरी वाद्य शिकण्यासाठी उद्युक्त केले. उद्युक्त करणे वाक्प्रचार आहे. प्रेरित करणे किंवा प्रेरणा देणे, टू मोटिवेट. हां, उद्युक्त करणे म्हणजे प्रेरित करणे, मोटिवेशन. कोणीतरी संगीतशास्त्रासाठी सतत धडपड करत असल्याचे पाहण्यातच त्यांना अमाप सौख्य मिळे. अमाप म्हणजे न मोजता येणारं. सौख्य म्हणजे आनंद. मतलब अगर वो किसी को देखते थे कि जो म्यूज़िक के लिए, संगीत के लिए सेवा कर रहे हैं संगीत की, तो वो देख के उनको बहुत खुशी मिलती थी. म्हणूनच ते रोज़ माझ्याबरोबर इथे येत होते. तो बच्चों, आपको समझ में आया कि राइटर के पास शिरीष ने क्यों परमिशन ली थी कि मेरे साथ मेरे पिताजी बैठेंगे क्लास में? क्योंकि वो देखते राइटर के क्लास में जब शिरीष नाना के साथ जाता था, तो शिरीष को संगीत, वो वायलिन बजाते हुए देख के नाना को बहुत खुशी मिलती थी. इसलिए म्हणूनच ते रोज माझ्याबरोबर इथे येत होते, पण त्यांना ऐकू काहीच येत नव्हते. मतलब उनको सुनाई कुछ नहीं दे रहा था. त्यामुळे मला वारंवार खेद व्हायचा. खेद, खंत, वाईट वाटायचं की मी वाजवण्यात कितीही प्रगती व कौशल्य दाखवलं, मतलब मैंने कितनी भी प्रोग्रेस की या अपना स्किल दिखाया, तरी माझे नाना काही ऐकू शकत नव्हते. या विचाराने मला नानांसमोर मोकळेपणा वाटत नव्हता. देखो, राइटर ने भी ऑब्जर्व किया था ना कि शिरीष जब नाना रहते तो खुले होके या फ्री होके वायलिन नहीं बजाते. तो उसका रीज़न ये है क्योंकि शिरीष कह रहा है कि मैं कितनी भी मेहनत करूँ, कितनी भी कोशिश करूँ, मी किती प्रगती केली, तरी माझे नाना ऐकू शकत नव्हते. उनको सुनाई नहीं दे रहा था. इसलिए शिरीष को बुरा लग रहा था. खेद होता. खेद मतलब खंत. ज्या दिवशी नाना गेले त्याच दिवशी मी ठरवलं, हे सगळं शिरीष सांगत आहे आता, कि जिस दिन मेरे नाना गुजर गए उस दिन मैंने ये सोचा, ठान लिया कि संगीत बंद, म्यूज़िक बंद. पण दुसऱ्याच क्षणी मनात विचार आला. फर्स्ट उसने क्या सोचा था कि मैं अभी म्यूज़िक बंद, वायलिन बंद, लेकिन दूसरे क्षण में, दूसरे मोमेंट पे उसके मन में विचार आया कि माझे नाना तेव्हा माझे वादन ऐकू शकत नव्हते. मतलब मेरे नाना जब जिंदा थे तब वो सुन नहीं पा रहे थे, पण आता माझ्याच शेजारी बसून नक्की ऐकत आहेत. लेकिन वो अभी गुजर गए, तो वो शायद मेरा म्यूज़िक, मेरा वायलिन बजाना, ये सब मेरे बाजू में बैठ के सुन रहे हैं, पण आता माझ्याच शेजारी बसून नक्की ऐकत आहेत. या विचारासरशी लोकांच्या निंदेकडे लक्ष न देता, निंदा, बघा शब्द, निंदा म्हणजे वाईट बोलणे, किसी की बुराई करना. हिंदी में हम लोग बोलते हैं ना बुराई करना. हां, वाईट बोलणे. निंदेकडे लक्ष न देता मी त्याच दिवसापासून वायलिन वाजवायला सुरुवात केली. उसी दिन से, जिस दिन नाना गुजर गए उसी दिन से, कि लोग क्या बोलेंगे कि आज ही पिताजी गुजर गए और तू वायलिन बजा रहा है. ये सब बुराई जो लोग कर रहे थे उसकी तरफ ध्यान न देते हुए मैंने सोचा कि मेरे नाना को किस बात से खुशी मिलती है, वो चीज़ मैं करूँगा, वो चीज़ मैं सीखूँगा. मी त्याच दिवसापासून वायलिन वाजवायला सुरुवात केली
आज सकाळपर्यंत मी कुठे बाहेर पडलो नव्हतो. मतलब उस दिन से वो वॉयलिन बजा रहा था. 24 तास एकच उद्योग, मतलब 24 घंटे एक ही काम, एकच ध्यास. मी सराव करू लागलो. सराव मतलब प्रॅक्टिस. म्हणजे मला भास व्हायचा की पुढच्या ताना व सूर मला नानाच सांगत आहे. मतलब उसे ऐसा भी लगता था कि उसके नाना ही उसे सूर और तान वो बोल रहे ट्यून. तबल्याचा ठेका त्यांनीच धरला आहे. मतलब नाना तबला बजा रे. तंबोऱ्याच्या तारांवरून पण त्यांचीच बोटे फिरत आहेत. तंबोरा मतलब तानपुरा वाहक पे नाना बजा रहे. आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला एवढे लोक पाहून मी गडबडून गेलो होतो. आपको मालूम है ना, पेज नंबर 6 पे वो पहले हडबडा गया था. मनात चलबिचल झाली होती. पण डोळे मिटून घेताच नानांची मूर्ती डोळ्यांसमोर आली. उसने अपनी आंखें बंद की तो उसके सामने कौन आ गए? उसके नाना. ते म्हणाले, बेटा वाजव, मी ऐकतो आहे. तू बजा, मैं सुन रहा हूँ. मला जोर चढला मतलब कॉन्फिडन्स आ गया मुझ में, जोश आ गया. माझ्या डोळ्यांसमोर प्रेक्षक नव्हते, थिएटर नव्हते, कोणी नव्हते. होते फक्त माझे नाना. मतलब राइटर सब लोगों को, थिएटर को, सबको, ऑडियंस को, सबको भूल गया. और उसने यही इमेजिन किया कि सामने मेरे नाना बैठे हैं और वो मेरा वॉयलिन सुन रहे. मी आणि सूर, मैं और मेरी ट्यून. शिरीष गप्प बसला आणि मी काहीच बोलू शकत नव्हते. मी मतलब कौन? राइटर, शिक्षक. क्योंकि राइटर को अपने सारे सवालों के जवाब मिल गए थे. तर मुलांनो, आवडला की नाही हा धडा? सुंदर आहे ना? येस, मला पण हा धडा खूप आवडला. कारण या धड्यामधून आपल्याला शिकण्यासारखं खूप आहे. बरोबर की नाही? आपण शिरीषसारखं बनू शकतो. आपले आईवडील जे आपल्याला नेहमी चांगलं सांगतात, हां, म्हणून नेहमी त्यांचं ऐकायचं. तर आता आपण बघूया याच पानावरचे शब्दार्थ आणि वाक्प्रचार. तर बेटा मी ऐकतो आहे पाठाचे लेखक कोण आहेत? व.पु. काळे. आणि आज आपण कोणकोणते नवीन शब्द बघितले? गवई. गवई म्हणजे कोण? गायक, सिंगर. अंतरली म्हणजे दूर गेली, लॉस्ट, अंतर पडणे. उद्युक्त, प्रेरित करणे, टू मोटिवेट. खेद, खंत. निंदा, वाईट बोलणे, दूसरों के बारे में बोलना, बुराई करना, त्याला निंदा म्हणतात. आणि जबर म्हणजे काय? मोठा, मेजर ॲक्सिडेंट. जबर अपघात मतलब ॲक्सिडेंट. तर हे झाले आपले शब्दार्थ. आणि वाक्प्रचार बघूया. वाक्प्रचार आहेत आजचे. उद्युक्त करणे म्हणजेच काय? प्रेरणा देणे. खेद होणे, खंत असणे, गडबडून जाणे, गोंधळून जाणे. त्याने सांगितलंय ना की एवढ्या लोकांना बघून मी काय गेलो? गडबडून गेलो, गोंधळून गेलो. आता हे झाले आपले वाक्प्रचार आणि शब्दार्थ. तर तुम्ही लेसन आपलं पूर्णपणे आता शिकून झालेलं आहे. वाचायचं आहे. मला आशा आहे तुम्हाला लेसन समजलं असेल, पाठ. आणि उद्या आपण या पाठावरील प्रश्नोत्तरे बघणार आहोत. तुम्ही वाचन करायचं, वाक्प्रचार आणि शब्दार्थ वहीमध्ये लिहायचे. धन्यवाद.